एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे एका थालीचे चट्टेबट्टे आहेत. दोघांचा हा नुरी केसरी खेळण्याचा हा डाव आहे. आपण सांगता त्या अनुषंगानं बरोबर आहे की एमआयएम एकीकडे जातीवाद वाढवत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष हा देखील जातीवाद वाढवत आहे. त्यामुळे पहिलं व्यवस्था निवडणूक आयोगापासून सगळी काबीज करणं, दुसरं जो आहे मोठ्या प्रमाणावर पैसा या निवडणुकीमध्ये ओतणं, आणि तिसरा जो आहे हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाचीच नव्हे तर मराठा ओबीसी यासारखेही जे काही कारनामे आहेत ते हे दोन्ही मिळून करत आहेत. मुळात मूलभूत आपला प्रश्न हा एमआयएमच्या अनुषंगाने आहे. तर एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष यांची जुनी दोस्ती आहे. जेव्हा 1942ला चले जाव आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसचा नारा होता इंग्रजांना बाहेर काढलं जात होतं, तर दुसरीकडे हिंदू महासभा म्हणजे तेव्हाची भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी इंग्रजांच्या सोबत नवे तर जिन्नांच्या पक्षाच्या सोबत हातमिळवणी करून हा इंग्रजांना मदत करत होता आणि काँग्रेसला विरोध करत होता. एवढंच नव्हे तर जिन्नांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बंगालमध्ये होता, तर श्यामाप्रसाद मुखर्जी आजच्या भाजपाचा हा उपमुख्यमंत्री ते होता. त्यामुळे त्यांचं दोघांचं जे अलायन्स आहे हे जुनं अलायन्स आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं नुरा कुस्ती खेळून ते अलायन्स पुनर्जीवित करण्याचं काम हे ओवेसी आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात करत आहेत.